श्रीमती कैलासवासी सौ कमलताई जामकर यांच्या जयंतीच्या औचित्याने आज आपण एका वेगळ्या अशा हृदयस्पर्शी ठिकाणी म्हणजेच स्नेह या ज्येष्ठ नागरिक महिला गृहामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कमलताई या गर्भश्रीमंत घराण्यातील होत्या. समाजातील गरीब, उपेक्षित, गरजू लोकांची त्या सदैव मदत करायच्या. तसे संस्कार सुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. एक दिवस आपल्या आईसोबत या कार्यक्रमांतर्गत स्नेह या ज्येष्ठ नागरिक महिला गृहामध्ये आपल्या या सर्व आईंसोबत स्नेहभोजन करणार आहोत. आज मातृतुल्य व्यक्तिमत्व कमलताई आकाशातून पाहत असतील तर त्यांना सुद्धा खूप आनंद होत असेल, कारण त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आज आपल्यामध्ये अखंडितपणे ते तेवत आहेत. त्यांचे कार्य आजही आपण अविरतपणे ते चालू ठेवलेले आहे. खरं पाहिलं तर या माई माऊलींचा हा जयंतीचा दिवस केव्हाच त्यांनी सुरुवातीला एकट्याने कोणते कार्यक्रम केले. ज्या वेळेला त्यांच्या लहान लहान बाळांचे अशा प्रकारचे वाढदिवस असायचे त्या वेळेला समाजातल्या तुमच्यासारख्या गोरगरीब आणि गरजू लोकांपर्यंत तो त्या आनंद निर्माण करण्याचं काम हे त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलं. आणि तोच त्यांचा वसा त्यांच्या ह्या चिरंजीवांच्या कल्पनेतून, त्यांच्या माध्यमातून, आम्हा सर्वांच्या कृतीतून या ठिकाणी व्यक्त होतो आहे. आणि त्यांनी केलेलं जे कोणतं कार्य आहे ते आम्हाला करायचे बळ हे परत त्यांच्या प्रेरणेनेच आम्हाला मिळत आहे. आणि तुमचे हे दोन महान आहेत, आहिरे सर आणि आहिरे मॅडम, यांनी आम्हाला परवानगी दिली की तुम्ही आमच्या इथं आलात तर चालेल. त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांचंही कौतुक करतो. आजच्या आधुनिक काळामध्ये तुमच्यासारख्या महिलांचा अशा पद्धतीचा आश्रम चालवणं खरोखर सोपं काम नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी आहेत, पण मुळामध्ये त्यांचंच आयुष्य मोठ्या संघर्षाचं. आणि आहिरे हे खूप मोठ्या संघर्षातून इथपर्यंत आलेले. त्यांचा संघर्ष त्यांच्या लहानपणी जरी मला पाहायला मिळालेला नसला तरी सुद्धा त्यांच्या नोकरीच्या काळामध्ये सुरुवातीला आम्ही 5-6 महिने सोबत होतो. आता ते मला आठवतात का नाही आठवतात मला माहित नाही, पण मला मात्र ते पक्के आठवतात. नंतर ते कुठं कुठं राहत होते आणि त्यांनी कशा पद्धतीचा संघर्ष केला हे मी सगळं जवळून पाहिले. आणि त्यामुळं ते तुमच्यासारख्या महिलांच्या वाट्याला त्या पद्धतीचे दुःख येऊ नयेत म्हणून ते आज तुमच्या सोबत आहे. आणि निश्चितच ही एक आनंदाची गोष्ट आहे की आमच्यासारख्या मंडळींना, आमच्या साहेबांसारख्या मंडळींना तुमच्या सोबत एक दिवस घालवण्याचं सौभाग्य हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला. आई ही काय असते? आई ही लेकराची माय असते. आई ही वासराची गाय असते. आई ही दुधाची साय असते. आई ही लंगड्याचा पाय असते. आई ही धरणीची ठाय असते. आई ही अशी शिदोरी आहे की जी सरतही नाही आणि उरतही नाही. अशी ही मातृतुल्य आई आमच्या कमलताई, प्रेमळ, संस्कारी, स्वाभिमानी व्यक्तिमत्व असलेल्या आणि स्वतःचं सगळं आयुष्य त्यांनी आपल्या मुलाच्या नजरेतून पाहिलेलं, स्वतःचं अस्तित्व ते त्यांच्यात पाहणाऱ्या. त्यांनी स्वतःच्या मुलाचा वाढदिवस कधी साजरा केलेला नाही, तर त्या अशा सामाजिक कार्यातून त्यांना नेहमी वाटायचं. साहेबांनी बोलता बोलता त्या दिवशी आम्हाला सांगितलं की आमचा लहानपणी कधी वाढदिवस आई साजरा करत नव्हती. आणि मग वाढदिवस कसा साजरा व्हायचा, तर असंच समाजसेवा करून त्या करायच्या. तर आम्हाला जे प्रेरणा मिळालेली, आमचे प्रेरणास्थान विजयरावजी जामकर साहेब यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्याला आम्हाला डॉक्टर आहिरे सर आणि आहिरे मॅडम यांनी परमिशन दिली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. सर्वप्रथम मी आहिरे सरचं आणि त्यांच्या मिसेसचं मी धन्यवाद करतो. चांगला कार्यक्रम त्यांनी इथं आणि बऱ्या वर्षापासून सुरू करतात आणि चांगलं मेंटेन केल्याबद्दल त्यांचं मी आधी अभिनंदन. दुसरं अतुल मॅडमचं आणि त्याच्या स्टाफचं मी
मनापासून धन्यवाद करतो. तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम घेतला मी आणि एवढ्या मोठी आई मला समोर बसले आणि पाहायला आशीर्वाद भेटते याचा मला फार आनंद. दुसरं कार्यक्रम करताना आया सरची बी बोलताना म्हणले कार्यक्रम घेताना त्यांचे स्टाफ होते 12 जण आणि काम करताना डॉक्टर बी लागतात नर्स डॉक्टर येतात. तर माझं मत आहे ती जे बी तुमचा स्टाफ असेल त्याच्यामधले तुम्ही एक निवड करा तुमचा बी ते 12 पैकी त्याला माझ्या आईच्या वती मॅडम यात आपण एक प्राईज त्यांना देऊ. तुम्ही मला आठवण राहील आणि ती जे चांगले काम करत म्हणजे सेवा आईची आजीची जी सेवा करत अशी तुम्ही निवडा आणि ती आम्हाला सांगा मॅडमला. मॅडमकडून तुम्हाला ते देईल. हे आज मी डिक्लेअर पुढच्या 3 तारखेला आईचं जयंतीचं आज ते आमच्या त्या देतो. दुसरी गोष्ट जे कार्यक्रम जे आजीनं जे म्हणले फार मला आवडेल ते मनापासून तिचं मी धन्यवाद करते. मनातून जे म्हणले खरी गोष्ट आहे. आज आम्हाला आई नाही आजी नाही आम्हाला माहिती आहे आई आणि आजीचं प्रेम कसं असतं आणि ते लागू लागते जे आम्हाला नाही आणि जे आईचं ते आजीनं जे बोलले खरंच मनात लागत असतं तुम्ही बोलले. मनापासून तुमचं मी अभिनंदन करतो आणि तुमचं हे करतो माझ्याकडून लय छान आणि जे जुन्या जागृती आहे त्याच्यात तुम्ही बोलले तेव्हा तुम्ही जातं. आता मला तर माझ्या आईचं आहेच म्हणजे त्या लपायची गोष्ट नाही. माझ्या स्टाफला सगळ्याला माहिती आहे आईच्या बाबतीत. पण बऱ्या जणांचं मला पाहिलं मला आई माझ्या डोळ्यासमोर दिसते तुम्हाला पाहून. खरंच मला आनंद वाटला. सरचं मी धन्यवाद करतो. हेच मला आई दिसली मला ते तुम्ही सुख मला ते भेटलं ते तुमच्यामुळं भेटलं याच्यामुळे मी म्हणतो. दुसरं अजून एक आज कार्यक्रम मॅडमचं बी धन्यवाद त्याच्या स्टाफचे धन्यवाद. ते चांगला कार्यक्रम घेतला. 8 वर्षी मॅडम एक आईच्या निमित्त एक कार्यक्रम घेतात. मार्चच्या टाईमला बी मतदान घेतला असा एक कार्यक्रम घेतला हे चांगलं व्यक्त करतो. पुन्हा असा एक चांगला कार्यक्रम घेतला आणि सगळे मला समोर दिसल्याबद्दल आणि त्याच्या मिसेसचं बी धन्यवाद मॅडमचं बी धन्यवाद. चांगला कार्यक्रम आमचा सर्व स्टाफ आला मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाच्या औचित्याने एक शिक्षक पुरस्कार जाहीर केला एक काम आहे कारण त्या शिक्षकांना सुद्धा अजून कार्य करण्याची प्रेरणा मिळेल नवीन उमेद मिळेल आणि उत्साहाने ते अजून काम करतील. ओ जीना 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 उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए. जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए. रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का है लाई लाई लाई. रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का माई तेरी चुनरिया लहराए. जब जब मुझ पे उठा सवाल माई तेरी चुनरिया लहराए. जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए.